देवगाव रंगारी येथील एका शाळेत गुरुवारी सकाळी 11:30च्या सुमारास 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका अल्पवयीन विद्यार्थ्यानं वर्गातीलच चौघांवर धारदार पॉकेट चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात 4 जण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हल्ल्यात 2 विद्यार्थ्यांच्या उजव्या दंडावर गंभीर दुखापत झाली आहे. एकाच्या उजव्या पायावर वार झाला आणि एकाच्या पाठीवर चाकूने वार करण्यात आला. गुरुवारी सकाळी 11:15च्या सुमारास एका शाळेत जेवणासाठी सुट्टी झाली होती. त्यावेळी 4 ते 5 विद्यार्थी जेवण उरकून हात धुण्यासाठी रांगेत उभे होते. या दरम्यान एका विद्यार्थ्यांचा वर्गमित्रांना धक्का लागला. धक्का का दिला असा जाब विद्यार्थ्यांनी विचारल्यानं दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक उडाली. संतापलेल्या संबंधित विद्यार्थ्यानं "थांबा, तुम्हाला बघतोच" अशी धमकी देत वर्गाच्या दिशेने धाव घेतली. काही वेळातच तो स्वतःसोबत पॉकेट चाकू घेऊन परत आला आणि काही समजण्याच्या आतच त्यानं समोर उभे असलेल्या 4ही विद्यार्थ्यांवर वार केले. पोलिसांनी तत्पर कारवाई करत हल्ला करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतलाय. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विद्यार्थ्यांना पाहून शाळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.